आता जेवढे पण सासू असतील सगळे कमेंट मध्ये शिवाय देणार. सासूची अशी एक्सपेक्टेशन असते की त्यांनी घरचं काम पण करावं आणि नंतर जॉबला जावं, जॉबवर येऊन परत काम करावं. सासू आई एका किचन मध्ये गेले 15-20 वर्ष राहिलेत. नवरा बायको मध्ये भांडण झाली, चूक नवऱ्याची असो किंवा बायकोची, माफी नवऱ्यालाच मागावं लागतं. जर मी लव्ह मॅरेज केला आणि जर का पंगा झाला तर घरच्या मधील तू आणली ना, तुझ्या चॉईसने तू तुझं बघ. पण मी अरेंज मॅरेज केला तर माझ्या घरच्यांना मग मी म्हणू शकतो तुम्ही आणली ना तर तुम्ही आता मिटवा. जर सासू आणि सुनेमध्ये वाद झाला असेल मग तू आईची बाजू घेणार का बायकोची? यांना पण समजून सांगा आणि त्यांना पण समजून सांगा. दोघांना सांगा की तुम्ही बरोबर आहे का. माझा नवराच असा आहे, माझी सासूच अशी, एव्हरी सिंगल वन कंप्लेन. मी जर 4 लोकांना माझी नेगेटिव्हिटी जे माझ्या घरात चालली ती सांगितली ना तर माझ्यासोबत ते अजून वाढणार. बायकोने 10 पैकी 9 वेळा विचारलं असेल ना चहा प्यायचा आहे का, तर तिची एकदा तरी इच्छा असते की नवऱ्याने विचारावं कामावरून आलं की तुला मी चहा बनवू का. नवरा बायकोने एकमेकांना स्पेस देणं आवश्यक आहे. तुमच्या आयुष्यात फक्त नवरा आणि बायको नाही, सगळे नाती तुम्ही पकडून चालायला पाहिजे. असं नाही नवरा नवरा नवरा. उलट तुमच्यामध्ये उत्सुकता असायला पाहिजे की यार जॉब संपला, आता मी घरी जाऊन माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत टाइम स्पेंड करणार. जर तुम्हाला एकामेकासोबत लग्न करायचंच आहे तर पत्रिका बघू नका. तुमच्या मनामध्ये ते पॉइझन क्रिएट होणार. एखाद्याच्या सोशल मीडियावरनं यू कॅन अंडरस्टँड अ लॉट. जर त्याचा फोन तुम्हाला भेटलाच तर त्याच्या फीड मध्ये जावा आणि बघा की त्याला कुठले कुठले काय काय कसे कसे पोस्ट येतात. लग्नाला आता सध्या घाबरतात. एक मुलगा असेल तर ती मुलगी चांगली भेटेल का नाही, किंवा मुलगी असेल तर मुलगा चांगला भेटेल का नाही. तर 1-2 वर्ष चांगला वागतोय तो ठीक आहे, पण जो वागतोय तो आता प्रिटेंड करतोय का, खरं रूप दाखवेल का, काही लपवत तर नाहीये. अशा सगळ्या वातावरणात एकाने लग्न करावं का नाही. आजकालच्या रिलेशनशिप्स मध्ये मला असं जास्त वाटतं की लोकांनी टाइम देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आज भांडण झाली, तुम्हाला लगेच असं वाटतं जाऊ दे तोडून टाकतो, पुढे निघून जातो, डिवोर्स. त्या सगळ्या गोष्टी खूप जास्त दिसतात आजकाल आपल्याला. पण तुम्ही जर का एकमेकांवर ते प्रेम करत असाल, द्या ना टाइम त्या गोष्टीला. किती होऊ दे भांडणं, काही होऊ दे, या तुम्ही एकत्र बसा. तो जे भांडण असतात ते सॉल्व्ह होतात, तुम्ही परत आहे तिथनं स्टार्ट करता लगेच. आय थिंक वाढलं पण बिकॉज लोकांना ऑप्शन्सही आता तितके भेटतात बाहेर, त्याच्यामुळेही नाही पटत ठीक आहे आय हॅव अनदर ऑप्शन अँड लोक मूव्ह ऑन करतात. बट फ्लॉज कोणामध्ये नाही. आपल्या आई वडिलांसोबतही भांडणं होते, आपलं कोणासोबतच नाही पटत, आई वडिलांना सोडून जातो नाही जात ना. सो इव्हेंच्युअली तसं आहे की फ्लॉज सगळ्यांमध्ये, बट कोणाचा फ्लॉ तुम्ही टॉलरेट करू शकता, त्याच्यासोबत तुम्ही आयुष्य घालवू शकता, त्या व्यक्तीला पकडायचं आणि त्याच्यावरच आयुष्य काढायचं असं तरी मला वाटतं. बट ते जे तू म्हटलं इट्स बिकॉज लोकांना खूप ऑप्शन्स आता भेटायला लागले आणि त्यांचा टॉलरन्स लेवल थोडा कमी झालाय, वाढला पाहिजे. तसंच वाद न होण्यासाठी काय करावं लागेल का? वाद होणारच आपण नाही वाद होणारच. वाद तर मी तेच म्हणले की तुम्ही कसं अप्रोच करताना, आता वाद सगळ्यांमध्ये होतोच. जसं मी म्हणलं आपल्या आई वडिलांसोबत होऊ शकतो, सिबलिंग सोबत, सगळ्यांसोबत होतो. पण तो वाद तुम्ही अप्रोच कसा करता? तुम्ही डिसरिस्पेक्ट करताय का समोरच्याला, किंवा तुम्ही असं काही करताय जसं चैतन्य म्हटलं होतं की एकदा गेलेले शब्द तुम्ही नाही रिटर्न घेऊ शकत, तसं तुम्हाला नेहमी म्हणत असतो. सो तुमचा अप्रोच कसा आहे? बिकॉज तुम्ही भांडण करत गेले, एकामेकांना डिसरिस्पेक्ट करत गेलं तर मग ते मनातून उतरत जाणार आणि इव्हेंच्युअली तुम्ही सेपरेट होणार, एकमेकांबद्दल प्रेमच नाही राहणार. सो दोघांना कळायला पाहिजे की तुम्ही एखाद्या भांडणला कसं अप्रोच करताय आणि तुम्ही ते कसं सॉल्व्ह करताय. आणि अर्ध्या लोकांना म्हणजे सगळ्यांना भांडायला तर येतं, पण अर्ध्या लोकांना हे माहित नसतं की सॉल्व्ह कसं करायचं, ते जास्त इम्पॉर्टंट. सॉल्व्ह कसं करायचं पहिले तुम्ही हे डिसाईड करून घ्या लग्नाआधी. सो इट विल बी व्हेरी इझियर की भांडण झाल्यानंतर लोकांना माहिती की की ते सॉल्व्ह होणारच आहे असं. सो वाद नाही होणार असं तर शक्यच नाही, मी इमॅजिनच नाही करू शकत. वाद झालाच पाहिजे की मग अशी जसं आपण बोललो की वाद झाला नाही तर मग प्रेमच नाही मला वाटतं. त्यावर पण बोलूया. म्हणजे लग्न झाल्यानंतर वाद व्हायलाच पाहिजे, हे ऍक्च्युली एक चांगलं साईन आहे असं म्हणलं जातं. कारण की वाद झाल्यावर एकमेकांना जास्त आपण समजू शकतो, किंवा एकमेकांची आपण एक्सपेक्टेशन जाणून घेतो, किंवा तुम्ही चांगल्या प्रकारे सांगू शकता. म्हणजे मी जसं म्हणले ना मगाशी की वाद झाल्यानंतर चैतन्याला कळतं की मला काय खटकते आणि तो ते रिपीट नाही करणार. आता मी जर त्याला सांगितलंच नाही की मला हे खटकते आणि तो ते रिपीट करत गेला 1-2 वर्षांनी 2 वर्षांनी मला इरिटेट होणार आणि मग मी बस्ट होऊन जाणार. त्याच्यापेक्षा इट्स बेटर ना की एक छोटासा वाद होतोय, चैतन्य मला तुझं हे पटत नाहीये आणि तो ते नाही वागत आहे तसा, हा पण समोरचा व्यक्ती सांगूनही तसा वागतोय, देन देर इज समथिंग रॉंग. पण मग वादातून तुम्हाला कळतं की आपल्या पार्टनरला काय नाही आवडत, आपण काय अवॉइड करायला पाहिजे असं. बट बॅलन्स तर करून चालावंच लागणार. आता जर काय फॉर एक्झाम्पल जसं मी लग्नाआधी होतो
तसं लग्नानंतर नाही वागू शकत. प्रत्येक गोष्टीला आपल्याला बाउंड्रीज तर ठेवायलाच लागणार. जसा मी आहे की बाबा मी एकटाच राहायचो, एकटाच हे करायचं, तसं नाही वागू शकणार. कारण आपल्या आयुष्यात अजून एक व्यक्ती आलाय, आपल्याला त्याचे काय फिलिंग्स आहेत ते पण समजून घ्यायला लागणार. त्याचे काय म्हणतात, त्याला काय आवडतं काय नाही आवडत, त्या सुद्धा गोष्टी कन्सिडरेट व्हायला लागणार आपल्याला. त्याला काय आवडतं काय नाही आवडत त्या सुद्धा गोष्टी थोड्याशा कन्सिडर करून चालावंच लागणार आणि बदलावंच लागणार. नाही बदललं तर मग त्या गोष्टीला काय अर्थ. इगो म्हणू शकतो. काही काही लोकांना इगो असतो की मी कोणासाठीच नाही बदलणार किंवा मी कोणासाठीच नाही बदलणार. मुलींचंही असतं मुलांचंही असतं. बट तुम्हाला एका छताखाली, आणि फक्त मी चैतन्य सोबत नाही ना, त्याच्या आई वडिलांसोबतही राहणार आहे. सो यू हॅव टू चेंज. फक्त मुलींना नाही, मुलांनाही, मुलालाही स्पेशली बदलावं लागतं वेन इट कम्स टू आई आणि बायको. सो चेंजेस करावे लागतात. बट आय थिंक इट्स अप टू बोथ ऑफ देम. आणि ते भांडणं थ्रूच तुम्हाला कळतं काय चेंज करायचंय. सो ते महत्वाचं आहे. जसं तू म्हणजे तू म्हणला की लग्नानंतर चेंज होतं, तर लग्नानंतर ऍक्च्युअल मध्ये काय चेंज होतं, म्हणजे लाईफ कशी चेंज होती? तर बाबा भरपूरच चेंजेस होतं. जसं माझं तर फॉर एक्झाम्पल मला सांगायचं झालं तर माझं एकदम हे होतं की मी इंट्रोवर्ट होतो. मी जास्त काय बोलायचं नाही, काय एक म्हणजे लोकांमध्ये मला जायला आवडायचं नाही एवढं. पण आय थिंक काय म्हणतात, एखादा लाईफ पार्टनर आपल्याला भेटतो ना असं की तो, मग अशी जसं टायलंड बद्दल आपण बोललो तसं या गोष्टीबद्दल पण बोलू की मला माहित नव्हतं की मला, म्हणजे एक पॉइंट हा पण होता की लोक जेव्हा फोटो काढायचे ना तेव्हा मला चेहरा करता यायचं नाही, एवढं माझं ऑकवर्ड होतं. आणि आता कॅमेरा समोर मला एकदम फडफड बोलता येत आहे. तर तेच आहे की तुमचा पार्टनर तुमच्यामधनं काय काय चांगल्या गोष्टी पण बाहेर काढू शकतो. सो आय थिंक तुम्ही तुमच्या पार्टनरला, म्हणजे तेच की तेच चेंजेस भरपूर तुमचा पार्टनरच आणतो. आणि माझ्या पार्टनर तर भरपूरच चेंजेस आणले माझ्यामध्ये. मुलीच्या आयुष्यात तर खूप मेजर चेंजेस होतात, खूप मेजर. बिकॉज एक तुम्ही 25-26 वर्ष ज्या फॅमिली सोबत राहिलाय ती सोडून तुम्हाला अचानक कळतं की अच्छा ही फॅमिली नाही, आता आपली ही फॅमिली आहे. आणि तुम्हाला त्यानुसार ऍडजस्ट व्हावं लागतं. बट ऍट द सेम टाइम बिकॉज माझी जी सासू आहे ती, त्यांनी खूप ऍडजस्ट केलं माझ्यासोबत. सो इट्स गिव्ह अँड टेक अगेन. आजच्या ह्याच्यात तर इट इज गिव्ह अँड टेक. बिकॉज असं नाही राहिले की मुलगी घरी आली आणि ती फक्त घरकाम करते आणि तिने ते एक्सेप्ट केलं की घराचे रीतरिवाज कसे. बिकॉज आता मी बाहेरही जाते, कामालाही जाते. सो माझी सासू समजून घेते. ते कधी कधी मग मला जेवायला नाही बनवता आलं तर ते माझ्यासाठी बनवतात. सो लग्नानंतर ह्या चेंजेस असतात. बट जर समोरची फॅमिली ही मुलींना एक्सेप्ट करून घेणारी असेल आणि तिच्यानुसार थोडी चेंज होणार असेल तर बरोबर मग एक दोन्ही चाकं चालू. एकच चाक चालते, एक चाक स्टब्बने मी नाहीच चेंज होणार, तर मग ती गाडी नाही पुढे जाणार. म्हणजे वर्किंग सून असेल तर सासूची अशी एक्सपेक्टेशन असते की त्यांनी घरचं काम पण करावं, सगळ्यांचा सांभाळ करावा आणि नंतर तसं जॉबला जावं, जॉबवर येऊन परत काम करावं. बट अगेन मी जसं म्हणलं की जेव्हा माझी सासू आली होती बँगलोरला आणि माझं असं होतं की चैतन्याचा अगेन तो घरी नाही जेवत दुपारचा, बिकॉज आमचं टायमिंग वेगळं आहे. तर मी कंटाळा करते एकटीसाठी काय बनवू, मग मी कॅन्टीनमध्ये काहीतरी खाली किंवा खाली जाऊन काहीतरी खाली, बिकॉज एकटीसाठी मी कशाला स्वयंपाक करू. बट जेव्हा माझ्या सासूबाई होत्या त्या लिटरली उठून माझ्यासाठी डब्बा करायच्या की तू बाहेरचं नको खाऊ. आणि मी त्यांना म्हणायची नाही नाही तुम्ही असू द्या, मी तुम्हाला पण पार्सल पाठवते, मी पण बाहेरचं खाते. ते नाही तू कशाला, मला तसं पण कंटाळा येतो, मी बनवते. आणि त्यांनी ते लिटरली माझ्यासाठी रोज डब्बा करायचे. त्यांनी एकदाही असं बोललं नाही की बघ हिने मला काहीच करून खायला नाही घातलं, असं कधीच ते बोलले नाही. उलट ते माझ्यासाठी डब्बा करायचे. आणि मग मला असं एकदम आईची आठवण आली की आपली आई कशी आपल्याला उपाशी नाही पाठवणार किंवा डब्बा. सो तसंच त्यांनी मला हे करून दिलं. सो माझ्या टचवूड म्हणजे मला तरी तसं नाही काही हे झालं. आणि आय थिंक बिकॉज त्यांनाही एक मुलगी आहे आणि तीही वर्किंग आहे. सो त्यांना दिसतं की बिकॉज तिला काय प्रॉब्लेम झाला तर ऑफकोर्स ती तिच्या आईसोबत शेअर करणार. आणि मग आईला कळतं की ठीक आहे मी माझ्या सुनेला तसं नाही फील होणार. सो आजच्या जगात आय थिंक सासू ही चेंज होत आहेत. आपण तो जो स्टिग्मा आहे तो मे बी काढू शकतो आता. जेवढे पण सासू असतील सगळे कमेंट मध्ये शिवाय देणार. मी तेच म्हणणार होतं, आम्ही तुम्हाला शिकवणार कोणी नाही, पण आय थिंक या सगळ्या म्हणजे काय म्हणतात जुन्या काळ बदललाय. जुन्या ह्याच्यात कसं होतं की नाही, बायकांनीच घरातली कामं केली पाहिजे, पुरुषांनीच बाहेर गेलं पाहिजे आणि पुरुषांनीच पैसे कमवून घरी आणले पाहिजेत. आय थिंक ते आता सगळे चेंज झाले ना, प्रत्येक गोष्टी चेंज झाल्यात. तर मग ह्या गोष्टी पण चेंज व्हायलाच हव्या. प्रत्येक गोष्टीमध्ये थोडासा बॅलन्स झालाच पाहिजे. समजा आता तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहे जसं, तर तुम्हाला सासूकडनं काय एक्सपेक्टेशन आहेत? सासू आई बिकॉज ते एका किचनमध्ये गेले 15-20 वर्ष राहिलेत
आणि एखादा नवीन व्यक्ती तुमच्या टेरिटरीमध्ये येतो तर ते थोडं हे होऊन जातात की माझ्या पद्धतीने व्हायला पाहिजे, माझ्या पद्धतीने व्हायला पाहिजे, आणि त्याच्यामुळे जास्त वाद होतात. पण कधी कधी सूनही तुम्हाला एक हॅक सांगू शकते किंवा असं. तर अगेन इट्स बॅलन्स आउट. सुनेलाही सासूकडनं शिकायला पाहिजे, सासूलाही सुनेकडनं शिकायला हवं. आजचं काळ बदललाय. बाईही तितकाच वेळ बाहेर असते जेवढा वेळ पुरुष असतो, तीही तितकेच कष्ट करते. आणि विमेनला लेट्स नॉट टॉक की कॉर्पोरेटमध्ये आम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स टाकावे लागतात टू प्रूव्ह आवर सेल्स की आम्हाला सगळं इझिली भेटत नाही. सो तिथे जास्त म्हणजे कष्ट होतात. बाहेरही आम्हाला सगळे टोमनेच मारत असतात किंवा इट इज हार्ड फॉर अस आउटसाइड. सो घरामध्ये ते त्यांच्यासाठी सोपं करा. आणि मला असं नाही वाटत की कुठलीच विमेनला नाही आवडणार की माझ्या नवऱ्याला मी माझ्या हातचं बनवून खायला घालते. सगळ्या वुमेनला आवडेल ते करायला किंवा माझ्या सासूला. बट ते एक ऍटमॉस्फिअर तुम्हाला आधी क्रिएट करायला पाहिजे. ते त्यांच्यावर असं थोपू नका की तुला ते करायला पाहिजे, तुझी ती जबाबदारी. जेव्हा तुम्ही ते तसं करता ना तर असं होतं की मला नाही करायचं असं. सो आणि असं कोण म्हणते की सासूलाच काम करावं लागते. सून रेडी असते कधी कधी की मी कामवाली बाई लावते, मी हाऊस हेल्प लावते. सो तुम्ही त्यांना सपोर्ट करा. नवऱ्यांनी घरकामात मदत करावी हे चांगली गोष्ट आहे, किंवा नवऱ्यांनी घरकामात मदत करायला पाहिजे का? करायलाच पाहिजे 100%. मी तोच टॉपिक बोले. आता दोघं जण बाहेर जर जात आहेत आणि दोघं बाहेर कमवत आहेत तर दोघांनी घरामध्ये काम करावं, बॅलन्स करा. आधी कसं होतं की नवरा बाहेर जायचा तर घरात ती जबाबदारी बायकोवर असायची. सो ते तसा बॅलन्स होता. आता असं की बायको पण बाहेर आहे, मग तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत एकच व्यक्ती घरी पण काम करतोय बाहेर पण काम करतोय. तर नवऱ्याने हातभार लावला, तू सांगू शकतो तू कसं हेल्प करतो. आमचं कसं आहे, आमचं असं झालं होतं की म्हणजे तोच मेन पॉईंट की बाबा बॅलन्स वाला सीन होता. तर आमच्या दोघांचं असं आहे की बाबा जे आमचं ओरिजिनल आहे तेच चांगलं. सो वैष्णवी जर काही जेवण बनवत असेल तर मग जेवण झाल्यानंतर मग भांडी वगैरे मी धुवून ठेवतो. ते एक माझं काम आहे. त्याच्यानंतर दुसरं आपलं तुझं कुठलं काम आहे? कपडे धुवायचं वैष्णवीचं काम आहे. आणि मग घर ते आमच्याकडे आता झाडू नाही मारायला लागत, म्हणजे जे काही आहे जबाबदारी जबाबदारी ती माझी की घर तेच घरी तू आल्या तुला घर स्वच्छ भेटेल. मग मी मेक शुअर करते की नेक्स्ट डे तुला कपडे स्वच्छ हवेत ते मी करून ते कपडे धुण्याची हिची जबाबदारी. बट अगेन बॅलन्स हा बॅलन्स होतो. बट कधीच 50-50 तुम्ही नाही चालणार रिलेशनशिप मध्ये. कधीतरी मे बी चैतन्य नसेल मूड मध्ये, त्याला नसेल घर काम करायचं, त्यावेळेस मला स्टेप अप करावं लागतं की ठीक आहे तू आराम कर मी करते. कधी कधी मे बी मला मूड नसेल बिकॉज माझं ऑफिसमध्ये काहीतरी वाजलं असेल तर मग चैतन्य म्हणेल तू रिलॅक्स कर, मी स्वयंपाक करतो आज असं. सो अगेन बॅलन्स आउट तुम्हाला करावा लागतो. ह्याच्यामध्ये इगो आणला तर मग काही खरं नाही. चैतन्याला एक प्रश्न आहे माझा की लग्नाआधी घरकाम करायचं का? नाही, काय नाही ओपनली सांगतोय नाही करायचं. म्हणजे माझी आई लिटरली मला बाजूला ताट देऊन देणार. ते ताट काय म्हणतात त्याला, ते ताट म्हणजे माझं गेमिंग मध्ये जास्त हे होतं तर मग मी कंटिन्यू गेमिंग खेळायचो किंवा ते करायचो. आई माझी मला ताट आणून देणार, पाणी आणून देणार. कधी खूप वेळा असंही झालं की ते विसरलोय मी जेवायचं इतकं. पण सॉरी, आताच माफ करा. पण मी नव्हतो करत, काहीच नव्हतं करत, बिलकुल नव्हतं करत. आणि त्याला ती सवय नंतरही होती. जेव्हा आम्ही एकत्र आलो रिलेशनशिप मध्ये तेव्हाही त्याचं असं होतं की मला नाही, म्हणजे मी बॉटल मी नाही भरली ना तर ती दिवसभर भरलेली नसताना हा पाणीच नाही पिणार, तर त्याला कोणी पाणी नाही आणून दिलं. तर पण मग ते बदलावं लागलं आणि त्याने ते मनावर घेतलं आणि बदललं त्याच्यामुळे. पण असतात लाडाचे पोरं, काय करू शकत नाही. पण बदलायला तर लागणारच. प्रत्येक मगाशी जे आपण सांगितलं ते लग्न झाल्यानंतर तुम्हाला बदलायलाच लागणार ऑब्व्हियसली, नाहीतर मग ते वर्कआउट नाही करणार ती गोष्ट. जर सासू आणि सुनेमध्ये वाद झाला असेल मग तू आईची बाजू घेणार का बायकोची? वाद तर होतो. मी असं प्रिटेन्शियस नाही वागणार की माझ्या आणि माझ्या सासूमध्ये वाद होत नाही. ऑफकोर्स वाद होतो. पण आय थिंक एकदाच असं झालं होतं, मला असं आठवतंय असं, पण एवढं पण असं मेजर नव्हतं झालं. पण मग मे बी नाही, आईला मी आईची बाजू समजावली आणि हिला हिची बाजू समजावली. दोघांनी एकाच ट्रॅकवरती असं मग हे झालं. पण असं मेजर मला काय असं भांडण म्हणजे मी तरी असं लग्नाच्या आधी एक ग्राउंड रूल सेट केला होता चैतन्य सोबत की सपोज तुझ्या नातेवाईकांना माझं काही पटलं नाही आणि मला टोमणे बसतात किंवा ते माझ्यासोबत भांडायला आले, नॉट लाईक की मी भांडू नाही शकत, बट आउट ऑफ रिस्पेक्ट मी नाही उलटं बोलायला पाहिजे. बट तेव्हा माझी साथ कुणी द्यायला पाहिजे? तू द्यायला पाहिजे. आणि जेव्हा माझे नातेवाईक किंवा माझ्या आई वडिलांना तुझ्याशी काही प्रॉब्लेम असेल आणि ते तुला काय उलटं बोलत असेल किंवा हे कर, तेव्हा ती माझी जबाबदारी, मी तुला डिफेंड. तेव्हा मी हे नाही बघणार की माझा नवरा चुकीचा आहे का बरोबर. तो चुकीचा जरी असेल तर ती माझी जबाबदारी की मी त्याला डिफेंड करायला पाहिजे की तुम्ही त्याला असं नाही बोलू शकत. सिमिलरली त्याला मी सांगितलं होतं की जेव्हा तुझे नातेवाईक किंवा तुझे घरचे काय मला बोलतील, आउट ऑफ रिस्पेक्ट मी काय नाही बोलणार, बट
यू शुड डिफेंड मी, आणि वी स्टिक टू इट. आणि आय थिंक इट हेल्प्ड अस, कारण जेव्हा आमच्यामध्ये काही वाद झाला, मी आईंना म्हणजे चैतन्याच्या आईंना काहीच असं डिसरिस्पेक्टफुली नाही बोलले, बिकॉज नाही आहे ती माझी जागा, बट चैतन्यकडे आहे ती जागा, तो माझा पॉइंट डिफेंड करू शकतो की माझ्या पाठीशी उभा राहू शकतो. सो आय थिंक त्याच्यामुळे तरी वाद तसा तो बॅलन्स करतो. आय वुड से बॅलन्स, की बाबा तुम्ही दोघांनी एक म्हणजे यांना पण समजून सांगा आणि त्यांना पण समजून सांगा, असं दोघांना सांगा की तुम्ही बरोबर आहे का. दोघांना सांगा तुम्ही बरोबर नाहीये, पण तेच आहे की बाबा वाद तर होणार आहेत, पण ज्याची चूक आहे बाबा त्याला समजून सांगा मेन असं. नाही, कारण की प्रत्येकाला म्हणजे सासूला सून चुकीची वाटत असते, सुनेला सासू चुकीची वाटत. ते सासू सुनेपेक्षा प्रत्येक माणसाला हेच वाटतं की मी बरोबर आहे आणि समोरचा चुकीचा आहे असं. मी खूप साऱ्या मुलांचं असं ओपिनियन बघितलंय की सासू सोन्याचं भांडण झालं, मी तर काय बोलणारच नाही, त्यांना त्यांचं भांडू दे, किंवा मी मध्ये पडणारच नाही, त्यांना त्यांचं भांडू दे. बट ते ना अजून खराब होऊन जाणार. तुम्हाला माहितीये दोन्ही व्यक्ती, मला नाही माहिती आई कशी आहे आणि आईंना अजून माहिती नाही की सून कशी आहे, पण त्या मुलाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती की माझी आई कशी आहे आणि माझी बायको कशी आहे. सो तुम्ही एक मीडिएटर प्ले करू शकता. सेफ खेळू नका, सेफ खेळता खेळता रिलेशनशिपची वाट लागेल. करेक्ट. ती मुलगी कशी आहे मी त्यांना समजवतो, आणि मग तिच्या काय अपेक्षा आहेत मी त्यांना समजवतो. माझी आई कशी आहे हे मी वैष्णवीला समजवतो, माझ्या आईच्या काय अपेक्षा आहेत त्या तिला मी सांगतो. मग जेव्हा त्यांना कळतं की ओ म्हणजे तिच्या मनात असं काही नव्हतं, ते फक्त असं वेगळं, कारण ते एकमेकांना ओळखत नाही ना जास्त अजूनपर्यंत, मग त्या गोष्टी जरी आपण थोडंसं काही बोललं असेल तर ती एक अशी वेगळी पोट्रे होऊन जाते घरच्यांसमोर. आपली जी जुनी जनरेशन आहे ना, आपण जेनझी किंवा मिलेनियल, आपण नाजूक आहोत, आपण सेन्सिटिव्ह आहोत, लेट्स एक्सेप्ट इट. पण आपली जी आधीची जनरेशन आहे ना, ती काळ्याला काळं बोलणार, ती जाड्याला जाड बोलणार. ते टाकू शकतो. अरे बिकॉज आपली आधीची जनरेशन तशीच आहे ना, त्यांना ते फटकन बोलून जातात. माझं बोलण्याचा अर्थ की ते फटकन बोलून जातात की ते तुम्ही जसे आता असं करणार ते शुगर कोट नाही करणार. पण आपण मिलेनियल जेनझी वी आर व्हेरी सेन्सिटिव्ह की अरे आपण असं केलं तर समोरच्याला काय वाटेल काय नाही वाटेल. सो क्लॅश होतात. माझी सासू जर मला काय बोलती तर ते असं नाही ती फक्त मला बोलती, ती मी बी तसं सगळ्यांनाच बोलते, त्यांचा तो स्वभावच आहे. सो मी ते मनावर नाही घ्यायला पाहिजे. आता जनरली म्हणतात की बाबा वाद नवरा बायकोमध्ये वाद व्हायला पाहिजे का, कारण की वाद झाला तर ते लोक एकमेकांना समजून घेतील, बॉन्ड अजून स्ट्रॉंग होईल. तर जेवढं मोठं वाद असेल तेवढं स्ट्रॉंगर ते बॉन्ड बनेल. असं खरंच आहे का? आय थिंक आहे. म्हणजे अगेन वाद मोठा होतो म्हणजे तो टॉपिक तितका, जो वाद माझ्यासाठी मोठा आहे, मला मोठा वाटतोय, मे बी तो चैतन्याला मोठा नाही वाटत. करेक्ट. सो अगेन ते पर्सन टू पर्सन डिफर करतं. सो कुठल्याही वादातून जर मला कळतंय चैतन्याला माझ्या कुठल्या गोष्टी नाही आवडत आहेत आणि मी त्याच्यावर वर्क करू शकते आणि चेंज करू शकते, तर पुढे जाऊन ते वाद रिपीट होणार नाहीत. वाद रिपीट नाही व्हायला पाहिजे. वाद रिपीट नाही व्हायला, वाद व्हायला पाहिजेत पण वाद रिपीट नाही व्हायला पाहिजेत. आणि मेन तर हे आहेत ना की आत्ताच आपण जर का रिलेशनशिप मध्ये आलोय तर समजून घ्यायला पहिले काय म्हणतात त्याला, फ्यू डेज आर व्हेरी नाईस. म्हणजे पहिले काही हनीमून पिरियड ज्याला म्हणतात रिलेशनशिप, हनीमून पिरियड किंवा काय, पहिले ते थोडासा टाइम असतो ना तो एक वेगळा असतो. पण जसं जसं आपण रिलेशनशिप मुळे पुढे जात राहतो गोष्टी बदलतात, लोकांचे स्वभावही बदलतात. पण मग दुसऱ्या व्यक्तीने त्या गोष्टीला म्हणजे एकमेकांनी त्या स्वभावाला आणि त्या गोष्टींना अडॉप्ट झालं पाहिजे असं मला वाटतं. जस्ट बिकॉज तू आधी ते करायचा आणि तू आत्ता ते नाही करत आहे, तू कर पण ऍटलिस्ट त्याचं 50% तरी कर, असं तुम्हाला समजव. पण म्हणजे मला तरी असं वाटतं, जर तुम्हाला वाटते की आता तुम्ही रिलेशनशिपमध्ये येणार आहात, तुम्ही त्या टॉकिंग फेज मध्ये असतात, लोक इम्प्रेस करण्यासाठी काही गोष्टी करतात, मुली करतात, मुलेही करतात, तुम्ही प्रिटेंड नका करू. बिकॉज वन्स यू आर इन अ रिलेशनशिप आणि मग ते प्रिटेंड, तुम्ही किती प्रिटेंड करणार, 1 वर्ष 2 वर्ष 10 वर्ष नाही करू शकत. मग काय होतं, ते एफर्ट्स खाली जायला लागतात. म्हणजे प्रिटेंड करणं लोक बंद करतात, तर लोकांना वाटतं अरे ह्याने एफर्ट्स टाकणं बंद केलंय. सो त्याच्यामुळेही खूप वाद होतात की तू आधीच असं होता. मोस्टली हा स्टेटमेंट असं, लग्नाच्या आधी तर तू असा नव्हता, आता तू असं झाला. इट इज बिकॉज लोक प्रिटेंड करतात. बट जर तुम्ही ते आधीपासनं काय म्हणतात जेन्युइन राहिला, ऑथेंटिक राहिला आणि फॉल्स एक्सपेक्टेशन सेट नाही केली, तो पर्सन त्याच व्यक्तीवर प्रेम करेल जो तो आयुष्यभर राहणार आहे. आणि आय थिंक अर्ध्यापेक्षा जास्त वाद ह्याच्यामुळेच होतात की अपेक्षा एकमेकांच्या वाढवून ठेवतात, फेक अपेक्षा वाढवून ठेवतात स्टार्टिंगला.
जसं तुम्ही नॅचरल आहात स्टार्टिंगला तसंच तुम्ही दाखवा. हा, कारण इनिशियल स्टेजला तर एक ऑब्व्हियस एकमेकांशी चांगलंच वागणार की नवरा असं, म्हणजे परत नंतर ते बोललं जातं की बाबा तू आधी सारखं वागत नाही, आधी जसं प्रेम करायचं तसं करत हा नाही. स्टेटमेंट. आणि आय थिंक ह्याच्यामुळे खूप भांडण होतात. तेच म्हणजे माझं एक पॉईंट ऑफ व्ह्यू असं आहे, माझं लग्न नाही झालं पण तरी पण मी सांगतो की भांडण व्हायला पाहिजे. का? कारण भांडण जर झाले नाही तर दोघांमध्ये म्हणजे ऑब्व्हियसली काही ना काही एकमेकांबद्दल थोडंफार काहीतरी नेगेटिव्ह वे किंवा काही ना काय हे असेल किंवा ही अशी का वागते, पण आपण बोलत नाही कधी कधी, तर ते साचून शेवटी त्याचं एक मोठा एक्सप्लोजन होऊ शकतं नंतर. त्यामुळे ते टाइम टू टाइम ते राग बाहेर येणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मगाशी तेच बोलली की बाबा वैष्णवीचा स्वभाव असा आहे की जर काही तुमचं भांडण झालं असेल तर तिथलं तिथं तुम्ही बोला ते आणि ते सॉल्व्ह करून टाका. ते मनात नका ठेवू. मनात ठेवलं तर मग त्याचा ब्लास्ट होतं, जे की माझी हे की मला ट्रेट होता माझा तो. ऑब्व्हियसली सगळ्या मेन्सचं पण मी म्हणू शकतो. आता इथं विनीत पण तुम्ही मनात ठेवता आपण, पण ते खरंच चुकीचं आहे बाबा. आणि एक मला अजून एक हे सांगायचं राहिलं, आमचं जेव्हा ठरलं होतं लग्न किंवा काय आपण रिलेशनशिप मध्येच असो, त्यावेळेसच आमचं एक प्रॉमिस झालं होतं एकमेकांना की आम्ही जरी एकमेकांशी किती भांडलो तरी रात्री झोपताना ती भांडणं सॉल्व्ह झालीच पाहिजे, त्याच्या आधी आपण झोपायला जाऊ शकत नाही. हे आमचं प्रॉमिस होतं आणि आम्ही ते आतापर्यंत पार पाडले दोघांनी. खरंच हा मेन पॉईंट, कारण की छोटी छोटी गोष्ट आहे जी एक रिलेशनशिपला, एक हेल्दी रिलेशनशिप, लॉंग टर्म रिलेशनशिप बनवते. ऑल्सो आता कारण काय आता जसं सगळ्यात आधी आपण डिस्कस केलं होतं की लोकांना ऑप्शन्स खूप मिळाले, तर लोक असं कम्पेअर करतात इनडायरेक्टली. म्हणजे आधी आता समजा XYZ कोवर्कर असेल किंवा मग ते आपण त्यांच्याशी कम्पेअर करतो, किंवा XYZ फ्रेंड असेल त्यांच्याशी कम्पेअर करतो, अरे हा तर असं वागतं, किंवा XYZ मॅरेज असेल त्यांच्याशी कम्पेअर करतो, किंवा हे त्याच्या बायकोला अशी ट्रीट करतात, हे पण हा माझा नवरा असा ट्रीट करतोय. कम्पॅरिझन हा पण एक मोठा मुद्दा झाला का सध्या? आय थिंक हो. आणि सोशल मीडिया पण हेल्प करतं ना. आमचं चॅनलच, आमच्यासोबत पण खूप लोक कम्पेअर करत असतील, किंवा आपण रील्स वर बघतो कुणी अनोळखी जरी येत असेल आपल्या फीडवर, आणि आजकाल असे क्यूट कपल रील्स पण येतात की अरे बघ हिच्या नवऱ्याने हिच्यासाठी हे केलं, किंवा सरप्राईज प्लॅन केलं, प्रपोजल प्लॅन केलं, असे क्यूट कपल रील्स लोकांचे मी म्हणा 100% वाढतात. बट अगेन इफ वाद होण्याची शक्यता पण खूप असते. मी सांगते, आता सपोज मी एखादं बघितलं की एक ग्रँड प्रपोजल झालेला आहे, एका मुलाने एका मुलीसाठी असं ग्रँड प्रपोजल केलंय, बट ऍट द सेम टाइम चैतन्यने तो जसा आहे तसा माझ्यासमोर ठेवलाय, तर आय नो की चैतन्य एक्स्ट्रोवर्ट नाहीये, ऑफकोर्स तो माझ्यासाठी ते नाही करू शकणार. बट अगेन इट्स अप टू मी, रादर दॅन त्या पिन पॉइंटिंग की चैतन्य हे का नाही करू शकत, का नाही तो माझ्यासाठी बदलू शकत. मी हे बघेल की ठीक आहे, बिहाइंड द डोअर्स जेव्हा 4 लोक नसतात, तो कम्फर्टेबल असतो, तो तेव्हा माझ्यासाठी काय करतो, मी आजारी असताना माझ्यासाठी जेवण बनवतो, घराची काळजी घेतो. सो तुम्ही जर कम्पेअर करता तर ऑफकोर्स त्यामध्ये तुमचीच चूक आहे, तुमच्या पार्टनरची चूकच नाहीये. सो ते मी म्हणेल बिकॉज तुम्ही तुमच्या पार्टनरला ओळखता. तो माणूस तिच्यासाठी ग्रँड प्रपोजल करतो, बट मे बी ती आजारी असल्यावर मे बी तो माणूस तिची काळजी नाही करते. बिहाइंड द डोर्स तुम्हाला काय माहिती काय होतं. सो कम्पॅरिझन तर आमच्यासोबतही तुम्ही करू नका. मी म्हणेन यू नेव्हर नो काय चाललंय बिहाइंड द क्लोज डोर्स. मला असा ऍडवाइस द्यायला आवडेल लोकांना की बाबा तुमच्या घरात जे काय होतंय, तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असू दे किंवा नवरा बायको असू दे, बाकी ठिकाणी जाऊन तुम्ही डिस्कस नका करू त्या गोष्टी. आय थिंक याच्यामध्ये मुलींनी जास्त ऐकायला पाहिजे, बिकॉज जेव्हा गर्ल्स ग्रुप किंवा असं महिला मंडळ सोबत येतं, माझा नवराच असा आहे, माझी सासूच अशी, एव्हरी सिंगल वन कंप्लेन. आणि मी काय महान नाहीये, मी हे बोलते, बट जेव्हा तुम्ही 4 लोकांना ते सांगता ना, म्हणजे मी हे मानते नेगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी, तुम्ही जितकं नेगेटिव्ह बोलणार तुमच्यासोबत नेगेटिव्ह घडत राईट. सो हे मी मानते. मी जर 4 लोकांना माझी नेगेटिव्हिटी जे माझ्या घरात चालली ती सांगितली ना, तर माझ्यासोबत ते अजून वाढणार. सो तुम्हाला असं नाही म्हणते की तुम्ही रब करा कोणाला तरी की नाही माझी सासू तर अशी नाही, माझी सासू तर चांगली किंवा माझा नवरा चांगला, काही बोलूच नका, न्यूट्रल राहावा तुम्ही. सो हे तो बरोबर बोला की बाहेर जाऊन डिस्कस जाऊन म्हणजे तुमचं जे आहे ते तुमच्यापर्यंतच ठेवा. तुम्ही लोकांना जेव्हा सांगता तेव्हा त्यांचं पॉइंट ऑफ व्ह्यू बघण्याचा ना तुमच्याकडे चेंज होऊन जातो. तर कशाला ते करायचं, त्यापेक्षा तुमचं जे आहे ते तुमच्या दोघांमध्येच ठेवा, म्हणजे बाकी लोक इन्व्हॉल्व्हच करू नका त्या गोष्टींमध्ये. मी तर म्हणेल की आई बाबांना सुद्धा तुमच्या पर्सनल ज्या गोष्टी आहेत
भांडणं किंवा काय झाले, त्याच्यामध्ये तुमच्या आई बाबांना पण इन्व्हॉल्व्ह नाही करायचं. डेफिनेटली. बिकॉज त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू बघण्याचा खूप वेगळा असतो की माझा मुलगा तर असा आहे, हा तर कधी चूकच नाही करू शकत, मग ह्यानी हे केलंच नसेल, तिनेच चुकीचं घेतलं असेल, असं सुद्धा आई बापांची एक इमेज आहे. आणि मग त्यांची इमेज अशी क्रिएट होणार की हिचंच काहीतरी चुकलं, हे एक्झाम्पल टाईप असं. म्हणजे मी पण असं ठरवलं होतं की जर माझ्या आणि चैतन्याची किती भांडण झाली आणि माझ्या आईचा सपोज मला कॉल आला की सगळं चाललंय ना नीट, तर मी नाही सांगणार की चैतन्याने असं केलं की तसं केलं, कारण तिच्या मनामध्ये मला नेगेटिव्ह इमेज नाही ह्याची क्रिएट करायची. आम्ही भांडू आज, उद्या आम्ही गोड होऊ, पण त्या दोघांचं रिलेशनशिप मी बिघडवते कुठे ना कुठे. सो तुम्ही किंवा माझ्या मैत्रिणींनी माझ्या नवऱ्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे, सिमिलरली त्यालाही वाटतं त्याच्या मित्रांनी मला रिस्पेक्ट करायला. बट मीच जर माझ्या नवऱ्याबद्दल वाईट बोलतेय, मीच रिस्पेक्ट नाही करत, त्या का रिस्पेक्ट करणार ह्याच्यात. आणि आय थिंक त्यामुळे आपण बाहेर म्हणण्यापेक्षा आई वडिलांसोबतही तुम्ही डिस्कस नाही करायला पाहिजे, कोणासमोर नाही. जे तुमचं नवरा बायकोच आहे ते तुमच्या दोघांमध्येच ठेवा, जगासमोर ते करूच नका प्रदर्शित. त्यामुळे पण वाद खूप वाढत चालले. कारण की मी एका सायकोलॉजिस्टचा इंटरव्ह्यू घेतला, एका ऍडव्होकेटचा इंटरव्ह्यू घेतला, तर डिवोर्सचं मेन कारण ते लोक एकमेकांना भडकावणं म्हणा, किंवा आता म्हणजे कमेंट्स पण त्यावर खूप घाण आले होते की एकाने सांगितलं होतं की त्याच्या स्वतःच्या आईमुळे ते डिवोर्स झाला, कारण की आई उलट मुलीला भडकायची. रिअल लाईफ मध्ये पाहिलं आमच्या आजूबाजूला होतं, जेव्हा तुमचे फॅमिली मेंबर्स इन्व्हॉल्व्ह करताना तुमच्या भांडणामध्ये, ते जे भांडण एक दिवसाचं असतं ना, ते खूप मेजर होऊन जातं. अगेन नवरा बायको आज भांडतात, उद्या ते गोड होणार, 100% होणार. असं माझ्या आई वडिलांचं आज लग्न होऊन कितीतरी 30 वर्ष झाले, ते कितीतरी भांडले असेल, पण ते त्यांच्यामध्ये भांडतात. खूप जणांचं मी पाहिलं की तुम्ही पोरांसमोर जेव्हा भांडताना, आता आम्हाला नाही येत बट फ्युचरमध्ये मी हे असं ठेवलं लक्षात की मुलांसमोर जेव्हा भांडताना मुलांच्या मनात पण इमेज होते माझे वडीलच असे, माझी आईच अशी आहे. डोंट डू दॅट. तुम्ही इमेज नका क्रिएट करू. जे काय करायचं तेच बंद दरवाजाच्या आत करा, हेच मेन. माझं पण तेच. आणि घरच्यांमुळे तर मी तरी पाहिलंय माझ्या स्वतःच्या डोळ्याने भांडणं होताना आणि डिव्होर्स होताना, हे मी स्वतः पाहिलेलं आहे. सो आय थिंक तोच धडा तुम्ही घ्या, दुसऱ्यांच्या धड्यांमधनं शिका. जसं चाणक्य आय थिंक म्हणतात असं की लोक म्हणतात की स्वतःच्या चुकातून शिका, गरजेचं नाही दुसऱ्यांच्या चुकीतूनही तुम्ही शिकू शकता. करेक्ट. कारण मी मागच्याच महिन्यात एका वकिलाचा पॉडकास्ट घेतला होता, तर त्यांनी पण हेच सांगितलं होतं. त्याच्यामध्ये ना आपल्या आई बापांची पण चूक नसते, जे पण काय झालं असेल. ठीक आहे, काही केसेस असतात ज्यांना भांडणच लावून द्यायचे असते, त्यांची पद्धत पण काही केसेसमध्ये मी हे पण सांगू शकतो की ह्याच्यात आई वडिलांची पण चूक नसते. मला ही व्यक्ती 2 वर्ष गेले माहितीये कशी आहे, ही आज आली आहे घरात, ही कशी आहे ते त्यांना माहित नाही ना. ही मला जर काय फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं, आमच्या इथे जर का अशी प्रथा असेल, आता नाही तशी प्रथा असेल की बाबा नवऱ्याला आहोज करतात, पण ही मला चैतन्य म्हणते. मला माहितीये ना ते 2 वर्ष गेले, मला ती चैतन्यच म्हणते आणि मला तेच कम्फर्टेबल आहे. ही जर का मला आहो म्हणायला लागली, असा इन्सिडेंट झालाही होता, ही मला आहो म्हणत होती लग्नानंतर आणि मी उत्तरच नाही दिलं आणि शेवटी हिने जोरात हाक मारली, हे चैतन्य. तेव्हा मी पलटून बघितलं आणि मी हसायला लागलो, असं झालं. सो तेच की घरच्यांना माहित नाही की हा व्यक्ती कसा आहे आणि चुकून मग त्यांच्या हातनं काय असं बोललं गेलं किंवा काय झालं. मला माहिती आहे त्याचा इम्पॅक्ट काही नाही, एकदम छोटा आहे, पण घरच्यांना असं वाटतं की बापरे हिने केवढं मोठं विधान केलं, म्हणजे काहीतरी असं केवढं मोठं ही वागून गेले किंवा काहीतरी असं झालं. आणि मग ते आपले डोक्यात टाकायला लागतात त्या गोष्टी की ही तुला असंच बोलली, ती तुला तसंच बोलली, ती तू नव्हतं बोलायला पाहिजे, असं 4 चौघात किंवा म्हणजे भडकून द्यायचं नाही, पण त्यांचं पर्स्पेक्टिव्ह तुमच्यावर टाकायला लागतात की बाबा त्यांनी नव्हतं करायला पाहिजे असं. जबकी इट वॉज व्हेरी नॉर्मल फॉर मी. मला काय असं वाटलंच नव्हतं, ती गोष्ट वेगळी. तोच माझा प्रश्न होता, आपल्या नवऱ्याला आहो म्हणणं हे आवश्यक आहे का, किंवा आपल्या नवऱ्याला नावाने हाक मारणं चांगलं आहे का? मी तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू सांग, मी माझा पॉइंट ऑफ व्ह्यू सांग. सो आधी म्हणजे मी जर बोलायचं झालं तर मी माझा जो मोठा भाऊ आहे त्यालाही मी दादा बोलत नाही, किंवा जी माझी वहिनी आहे ती मला स्वतःहूनच म्हणते की मी तुला प्रेमाने माझं जे घरातलं नाव आहे त्याने हाक मारेल, तू पण मला माझ्या नावाने हाक मार, बिकॉज आमच्यामध्ये एज एवढा नाहीये. सो मी अशा घरामध्ये वाढलेली आहे जिथं मी माझ्या वडिलांनी कधी कधी एकेरी बोलले तर ते प्रेमाने घेतात. सो मी त्या वातावरणात वाढली. नाव आय कम इन टू अ फॅमिली जी एकत्र असते सतत, काइंड ऑफ अ जॉईंट फॅमिली, जे प्रत्येक फंक्शनला हे सगळे लोक एकत्र असतात, खूप चांगला बॉन्ड आहे. बट आता तिथे काही
म्हातारे लोक जे असतील त्यांच्यासमोर मी ह्याला चैतन्य बोलले तर ते ट्रिगर होणार, आणि ते ट्रिगर होऊन मला नाही बोलणार तर माझ्या आई वडिलांना बोलणार की हिच्या आई वडिलांनी. सो आय नो कुठे मी ह्याला चैतन्य बोलायला पाहिजे आणि कुठे मी याला आहो बोलायला पाहिजे. हा एक चांगला सो मी ती एक बाउंड्री बनवली, बिकॉज मला नाही बोलणार इथे तर माझ्या आई वडिलांची हे काढणार, पण माझ्या आई वडिलांनी मला काय संस्कार केलेत हे मला प्रूफ करायला भेटतंय. सो मी ती संधी नाही घालवणार. सो जेव्हा आम्ही कुठल्या फॅमिली फंक्शन्स मध्ये असो जिथे मोठे लोक असतात, हे जे मोठे काका झाले किंवा कुणी यांचे मोठे मेंबर्स असेल फॅमिलीमधले, आय मेक शुअर की मग मी ह्याला रिस्पेक्ट देऊन तिथं हे करते. रिस्पेक्ट म्हणजे हे ती त्यांच्या नजरेत आहे, आपल्या नजरेत चैतन्य ही रिस्पेक्टफुल आहे, आहो ही रिस्पेक्टफुल आहे. आपल्या नजरेत तर आपण एकमेकांना काय बोलवतं त्याचं काही मॅटरच नाही करत. तुम्ही जे समोरच्यासाठी करता तेच मॅटर करतं. बट मी तर तुला वैष्णवी कधी लास्ट म्हटलं असेल ते आता आठवत पण नाही. आम्ही एकमेकांना बच्चीच करत असतो. आता ह्याच्यात काय असं हे नाही, पण डिसरिस्पेक्ट नाहीये, पण चौथ्या माणसाला ते डिसरिस्पेक्ट वाटतं. आता आम्ही एकमेकांना बच्ची करतो तर ते ऍक्च्युली कमेंट्स मध्ये आले आम्हाला काय एकमेकांना बच्ची करत असतात, पण तेच तर आमची लव्ह लँग्वेज आहे असं त्या टाईप मध्ये. आहो वगैरे तर आहो म्हणजे मी तेच सपोज तुम्ही कुठल्या फंक्शनला गेले आणि तिथं मोठे लोक आहेत आणि त्यांच्यासाठी रिस्पेक्ट इज आहो, आणि इफ मी त्याला कॅज्युअली घेतलं तर मे बी ते लोक पण त्याला कॅज्युअली घेतील. आय डोंट वॉन्ट की माझ्या नवऱ्याला कोणी कॅज्युअली घेतंय. ही इज अ मॅरिड मॅन आणि मी जर त्याला असं रिस्पेक्ट दिला तरच त्याला रिस्पेक्ट भेटणार असेल. आय नो जे होतं तर मी तसं मग मेंटेन करते की गावाला गेलं किंवा मोठी लोक असतील आय कॉल हिम आहो, नाही त्यावेळेस शैतान. तुझं काय पर्स्पेक्टिव्ह आहे म्हणजे आहो याच्यावर? नाही, माझा तोच पर्स्पेक्टिव्ह आहे बाबा, आहो जाओ. मग मी पण तुला तेच बोललं पाहिजे मग आहो, जसं जुन्या जमान्यात होतं की जुन्या जमान्यात पण होतं की नवरा बायको एकमेकांना आहोज आहोज करायचे. खूप आधी ते म्हणजे काय बायकोलाही नवरा आहोच म्हणायचा. तर मग आपण तसं कंटिन्यू करू गावाकडे गेलं. ठीक आहे. तसंच एका बायकोला एका नवऱ्याकडनं काय अपेक्षा असते? लिस्ट काढावी लागेल. काढावी लागेल कारण मी नाही करत. काय आय थिंक आपण जनरली जो टॉपिक डिस्कस केला आतापर्यंत तोच असेल की बिकॉज जग आता बदलले आणि ऑलमोस्ट सगळेच आता वर्किंग वुमेन झालेले आहेत. द लीस्ट दॅट वी एक्सपेक्ट एका हजबंडकडनं की ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा बायकोने 10 पैकी 9 वेळा विचारलं असेल ना चहा प्यायचा आहे का, तर तिचे एकदा तरी इच्छा असते की नवऱ्याने विचारावं कामावरून आलं की तुला मी चहा बनवू का किंवा मी हे करू का. सो आय थिंक प्रत्येक बाईची अपेक्षा हीच असते की मी जेवढे एफर्ट्स तुझ्यासाठी टाकतेय ना त्यातलं तू 10% जरी गेला ना कुठलीही विमेन खुश राहील. सो बिकॉज जग बदलतंय अगेन, आणि जग बदलतही नसेल तरी जी रिस्पेक्ट जे प्रेम एक बायको देतीये हजबंडला, तिची फॅमिली जे देतीये, बिकॉज वी ऑल नो जावयाला कशी ट्रीटमेंट भेटते, तीच अपेक्षा असते की मलाही ती भेटू दे. आय थिंक तेच इक्वल काय म्हणतात त्याला, इक्वली रेसिप्रोकेट करा आमच्यासाठी असं अपेक्षा असते एका बाईची हजबंडकडनं. जसं आता वैष्णवीने स्पेसचा मुद्दा काढला, तर नवरा बायकोने एकमेकांना स्पेस देणं आवश्यक आहे का? एक लाईन मध्ये झालं सांगायचं तर इफ यू डोंट गिव्ह देम चान्स टू मिस यू दे माइट नेव्हर मिस यू. सो म्हणजे मला त्याला स्पेस द्यावीच लागेल की त्याला असं माझी कमी त्याला जर महसूसच कधी झाली नाही, त्याला कधी फीलच झालं नाही की वैष्णवी शिवाय माझं आयुष्य थोडं डल आहे, तर मला मी ती ऑपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे ना की स्पेस तर हवी आहे. कारण तुमच्या आयुष्यात फक्त नवरानी बायको नाही, तुमचे मित्र आहेत, तुमचे फॅमिली आहे, तुमचे कझिन्स आहेत. इक्वली म्हणजे थोडंफार तरी तुम्ही त्यांनाही प्रायोरिटी द्यायला पाहिजे. नाती पकडून सगळे नाती तुम्ही पकडून चालायला पाहिजे. असं नाही नवरा 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 नाही, सगळे आहेत, सगळ्यांना पकडून चाला आयुष्यात, सगळ्यांना स्पेस, सगळ्यांना टाइम द्या. त्या निमित्ताने सगळ्यांना स्पेसही भेटते आणि टाइमही भेटते. सो आय थिंक स्पेस देणं खूप महत्वाचं आहे. कारण तुम्ही एकासोबत सतत जर राहिला ना मग ते इरिटेट होऊ शकतात, भांडणं होऊ शकतात. आणि जर जेव्हा चैतन्य माझ्यापासून लांब असतो आय स्टार्ट मिसिंग हिम, ज्याच्यामुळे बॉन्ड जास्त वाटतं. आणि लग्नानंतर कसं होतं, नवरा बायको सतत तुम्ही सोबत असता, एकत्र असता, एकमेकांना आपण मिस, असं कधीच व्हायला नाही पाहिजे फील की जाणं बाबा तू माहेरी, असं नवऱ्याला कधीच नाही वाटायला पाहिजे. इट्स बेटर तुम्ही त्याला आधीच ती स्पेस द्या, लेट हिम मिस यू. असं वाला त्याच्या उरावर नका बसू शकत. कंटिन्युअस मला म्हणजे तेच तुझं जे आहे ना ते मे बी थोडं वेगळं पोर्ट्रे झालं असं, पण मी तेच सांगते की कंटिन्यू तुम्ही त्यांच्या माग पार्टनरच्या तुम्ही हे करू नका, त्याला पण थोडीशी स्पेस द्या असं.
बिकॉज एकमेकांना कमी महसूस व्हायला पाहिजे, तेव्हा जाऊन तुमचा बॉन्ड ही स्ट्रॉंग होतो. करेक्ट. त्यामुळे स्पेस तर खूप इम्पॉर्टंट आहे मला वाटतं. जसं तुमचं लव्ह मॅरेज झालंय, तर आता लव्ह मॅरेज मध्ये भांडणं जास्त होतं नंतर, असं खरंच आहे का? किंवा घरचे जास्त सपोर्ट नाही करत लव्ह मॅरेजला लग्नानंतर? हे तर मी खूप ऐकलंय. आणि कारण म्हणजे आता काही जरी वाद झाला की आई म्हणते आता तू लव्ह मॅरेज केलं, तू तुझं सांभाळ. म्हणजे हे मी सांगते का, कारण मी माझ्या खूप फ्रेंड्स मध्ये किंवा असं ओव्हरऑल मध्ये पाहिलंय की लोक म्हणतात की यार जर मी लव्ह मॅरेज केलं आणि जर का पंगा झाला तर घरच्या मध्ये तू आणली ना तुझ्या चॉईसने, तू तुझं बघ. पण मी अरेंज मॅरेज केलं तर माझ्या घरच्यांना मग मी म्हणू शकतो तुम्ही आणली ना तर तुम्ही आता मिटवा. हे मी पाहिलंय. पण लग्न असतं, ते लव्ह असू किंवा अरेंज असू, लग्नाच्या भांडणाचे टॉपिक्स हे सेमच राहतात. की हा काय कामच करत नाही, हा चहा पिलेला कपच उचलत नाही, माझी बायको अशीच करते, ते टॉपिक सेमच असतात. तुम्ही अरेंज करा किंवा लव्ह करा, अगेन इट्स सेम की तुम्ही अप्रोच कसा ठेवताय भांडणानंतर. आणि जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्ही सतत सोबत नसता, म्हणजे तुम्ही एका छताखाली राहत नसता. पण लग्नानंतर तुम्ही एका छताखाली राहायला घेता तेव्हा तुम्हाला खूप डिफरन्सेस जाणवतात. सो आय वुड से बीट अरेंज और बीट लव्ह. लग्नानंतरचे भांडणं हे अरेंजवाले पण रिलेट करू शकतात आणि लव्ह वाले पण रिलेट करू शकतात, बिकॉज ते सेमच टॉपिक्स वर असतात. मी ऍक्च्युली चेंज करणार होतो आता की तू तुझं हे सांग, मी माझं सांगतो. पण तुझा पॉइंट पटला मला. नाही, लग्नानंतर नाही, माझं असं म्हणणं होतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीशी आधी तेच जाणून घ्या. एखाद्या व्यक्तीला 2 दिवसात काय तुम्ही 2 वर्षात एकमेकांना जाणून नाही शकत. मला पटलं ते, म्हणून मग मी म्हटलं की म्हणजे सिम्पली सांगायचं झालं तर आता मी माझ्या वडिलांना 26 वर्षापासून ओळखते. बट डज इट मीन की आमच्यामध्ये भांडणं होणार नाही? होणार. किंवा मी माझ्या भावाला गेले 20 वर्ष ओळखते, पण आमच्यामध्ये ते भांडणं होणारच. पण ते सॉल्व्ह कसे होतात आणि ऍट द एंड ऑफ द डे मला माहिती की मी एक फोन केला तर माझी आई आणि माझा भाऊ माझ्यासाठी असणार असं. सो ते तसं असतं एका रिलेशनशिपमध्ये पण. सो इट डझंट मॅटर किती टाइम झालाय. आणि अरेंज किंवा लव्ह झालंय. आता अरेंज मॅरेज मध्ये जनरली कसं होतं की म्हणजे आधी नवऱ्याने म्हणजे मुला मुलींनी एकमेकांना बघितलेलं नसतं, बघाबघीचे कार्यक्रम होतात. त्यानंतर काय कायांचे तर महिन्याभरातच, महिन्यात ते 2 महिन्यातच लग्न होतात. त्यांचं पण पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे की बाबा मध्ये कोणी काय खोडं घालायला नको किंवा काही प्रॉब्लेम्स यायला नको, त्यामुळं लवकर उरकून टाकावा. तर तो ऍज अ नेगेटिव्ह इम्पॅक्ट नाही होऊ शकत की बाबा यांना एकमेकांना जाणून घ्यायला टाइम कमी पडतोय किंवा त्यांना टाइम पण कमी पडतोय. ऑल्सो काय तर इंटेन्शनली भेटून देत नाही एकमेकांना डायरेक्टली लग्न झाल्यावर नंतर. ह्याच्यामध्ये आता 2 प्रकार, जसं तू म्हटलास की आयदर इट कॅन बी की काहीतरी एक सीन असतो जो त्यांना लपवायचा असतो आणि म्हणून ते पटपट लग्न लावून देतात की समोरच्याला ते कळू नये, विच इज व्हेरी नेगेटिव्ह. आणि त्याच्यासाठी मुलीच्या घरच्यांनी किंवा मुलाच्या घरच्यांनी चौकशी करायला पाहिजे. आजच्या ह्याच्यामध्ये जसं जॉबसाठी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन इम्पॉर्टंट आहे, एका मुलाचं आणि मुलीचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन आजच्या ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. राहिला प्रश्न अरेंज मॅरेजमध्ये किती टाइम, बिकॉज मी अरेंज मॅरेजेस ही सक्सेस होताना पाहिलेत, ऍट द सेम टाइम लव्ह मॅरेज फेल होताना पाहिलेत मी. सो तुम्ही 2 भेटीमध्ये किंवा 2 महिन्यामध्ये ऑब्व्हियसली समोरच्याला नाही जाणू शकत. आज जर मी चैतन्यला 2 वर्ष ओळखते ह्याचा अर्थ हे नाही की आज मी त्याला कम्प्लिटली 100% ओळखते, शक्यच नाहीये. बट काही सिच्युएशन्स जेव्हा त्यांच्या लाईफमध्ये येतात, मी तर म्हणे ओळखी थ्रू पण तुम्ही असं लग्न करा किंवा तुम्ही त्यांच्या कलिग्सला विचारा, रिच आउट करा. त्यांच्या सोसायटीमध्ये कोण राहतं तुम्ही त्यांना रिच आउट करा आणि विचारा की मुलगा कसा आहे किंवा मुलगी कशी आहे. फ्रेंड्सकडे नका जाऊ, फ्रेंड्स पण त्यांच्या कलिग्सला विचारा, त्यांच्या सोसायटी मधल्यांना विचारा, त्यांच्या नातेवाईकांना विचारा. आणि जरुरी नाही की सगळे पॉझिटिव्ह बोलतील, मे बी 1-2 जण नेगेटिव्ह बोलतील, बट तुम्हाला ऍटलीस्ट थोडं तरी कळेल. अरेंज मॅरेज इज स्कॅरी, बट ऍट द सेम टाइम लव्ह मॅरेज इज ऑल्सो स्कॅरी, बिकॉज लव्ह मॅरेजमध्ये तिचे फॅमिली वाले पण येतात ना. आता मुलगा डील करतोय माझ्यासोबत, गेले लेट्स से मी यांच्या येताना 10 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये, 10 वर्ष तो फक्त माझ्यासोबत डील करतोय. त्याला काय माहिती माझे घरचे कसे आहेत, माझे घरचे जर क्रेझी काहीतरी असेल विचित्र प्रकार तर मग काय. सो आय वुड से चौकशी करणं तर आहे इम्पॉर्टंट, बट आता मी नशिबामध्ये पण मानते, त्याला असली तुमच्या नशिबात जे लिहिले ते तुम्हाला भेटणार, काय करू शकत नाही आपण. तुम्ही म्हणजे जर माझं चॅनल बघितलं असेल आणि माझं सगळ्यात हायेस्ट व्ह्यूइंग व्हिडिओ बघितला असेल, तुम्ही या पॉडकास्टला कधीच हा नसते म्हटले,
इट इज रिलेटेड टू लव्ह मॅरेज, म्हणजे लव्ह मॅरेज टिकतच नाही असं एक ब्राह्मण काका म्हटले होते. ब्राह्मण काका पण जुन्या जमान्याचे विचार तेच सांगतो. मी सांगते, इट इज नॉट रिलेटेड टू दिस, बट ब्राह्मण काकांचा टॉपिक आलाय म्हणून. पत्रिका जे बघतात लोक, आणि माझ्या आई वडिलांनी त्यांची पत्रिका पाहिली नव्हती, सो माझे पप्पा अशा मताचे आहेत की जर तुम्हाला एकामेकासोबत लग्न करायचंच आहे, तुमचं ठरलंच आहे, तर पत्रिका बघू नका. तुमच्या मनामध्ये ते पॉइझन क्रिएट होणार. माझी मम्मी खूप मानते या सगळ्यामध्ये. तिने स्वतःची त्यांनी पत्रिका नव्हती पाहिली, पण तिचं नंतर त्याचा इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि तिने म्हणली की नाही, बघायला पाहिजे यांची पत्रिका. आमचं असं होतं की किती गुण आले तरी आम्हाला लग्न करायचंय. आमचे गुण किती आले काय आले आम्हाला माहित नाही, पण आम्ही सक्सेसफुली चालले. माझ्या आई वडिलांचे गेले 30 वर्ष आधी त्यांनी गुण नाही पाहिले, जुळले किती माहित नाही, पण त्यांचं तसे चालले. ते जे असतं ना, असतील मे बी ॲस्ट्रोलॉजी वगैरे टिल अ सर्टन पॉइंट. लास्टली तुम्ही दोघं एकमेकांना किती समजून घेते, एक व्यक्ती कसं, आणि व्यक्ती बदलतात, असं कोणीच बोलू शकत नाही की हा जसा लहानपणी होता किंवा मी जशी होते 5 वर्ष आधी किंवा तू जसा होता 5 वर्ष आधी तू तसाच आहे. नाही, आपण बदलतो आपल्या आवडीच्या व्यक्तीसाठी. मला माहिती की मी जर राग जास्त केला, मी याला गमावू शकते, तर मी स्वतःला चेंज करणार. आणि मग त्याच्यामध्ये आता माझा बर्थ चार्ट जर म्हणत असेल ही रागीट आहे, तर मे बी मी नसेल आता रागीट. असं तुम्ही चेंज होता. आणि तसं तर अरेंज मॅरेजचं पण आता आपण एवढे किस्से सगळे ऐकतोय जे होतंय आजकाल आपल्या आजूबाजूला. सगळं स्केरी. लग्नच एक स्केरी आणि एक काय काय लोकांसाठी तर एक बिझनेस झालाय आता. कारण तुम्ही जसं पॉइंट तो काढला, लग्न स्केरी होत चाललंय, तर असं का होत चाललंय, काय एनी आयडिया? म्हणजे आता हल्ली अरेंज मॅरेज इज स्केरी म्हणजे आजूबाजूला जे चाललंय ना, दॅट इज व्हेरी स्केरी. पण मला असं पर्सनली वाटतं की इट्स अ व्हेरी इझी थिंग. म्हणजे तुम्ही जसं जर काय आहे नॅचरली तुम्ही राहताय, तुम्ही काय लपवत नाही, देन इट बिकम्स स्केरी. नाही, पण जे काय काय स्कॅमस्टर्स असतात आता, लोक आपण जसं न्यूज मध्ये वाचतोय, काय काय लोकांनी लिटरली स्कॅम चालू केलाय. म्हणजे आता एक न्यूज मी वाचली होती नॉर्थ मधली की एका मुलीने 2 महिन्यात कितीतरी लग्न केले आणि सोनं घेतलं आणि पळून गेली. आणि ह्याच्यात मूवी वगैरे पण आले होते. म्हणजे दिस इज अ स्कॅम, दिस इज अ स्केरी. आता ते बिचारे 20 मुलांनी त्यांचं काय, ते तर ओपनच असतील, ते तर ऑनेस्टच असतील, बट समोरचा स्कॅमस्टर आहे तर ते काय करणार. या पद्धतीने मी बोलतेय की आजकाल ऍक्च्युली सगळं खूप स्केरी झालंय. आमच्यासाठी आमचं लग्न इझी का होतं, बिकॉज माझा मामाने ह्याला लहानपणापासून पाहिलंय. त्याच्यामुळे माझे वडील इतके निश्चिंत होऊन त्यांनी लग्नाला होकार दिला. आणि ह्याच्या घरच्यांनी सेम की म्हणजे जवळचे. बट कुठलंही जर सपोज अरेंज मॅरेज असते, एवढे सगळे किस्से झालेत खूप. आजकाल मला वाटतं बॅकग्राऊंड तुम्ही व्हेरीफाय करा. आणि फक्त नातेवाईक नाही तर जसं म्हटलं सोसायटीवाल्यांनाही विचारा, तुम्ही त्यांच्या कलिग्सलाही विचारा, रीच आउट करा. फेसबुक इन्स्टा सगळं ओपन आहे, रीच आउट करा, बिकॉज इट इज व्हेरी स्केरी. आणि का नाही प्रिकॉशन घ्यायचे? एकाचं आयुष्य बरबाद होण्यापेक्षा तुम्ही आधी 1-2 महिने घालवा ना, व्हेरीफाय करा लोक कसं आहे. चालेल चालेल. नाही, तू माझे पॉइंट चेंज करते ना, ते म्हणजे असं त्याला मी म्हणते चालेल. हा, कारण की तेच आता लग्न एक स्कॅम पण काय काय आता होत चाललेत की बाबा 1-2 वर्षच लग्न करायचे, नंतर रॅल्युमने घ्यायचं, इदर वेस मध्ये पण की बाबा डावरी घ्यायची, त्यानंतर 1-2 वर्षात डिवोर्स करायचं, असे स्कॅम पण आता हल्ली वाढत चालले. त्यामुळे पण एक भीतीचं वातावरण झालंय. आणि मुला मुलींपेक्षा म्हणण्यापेक्षा ते सासू सासरे आणि मुलीच्या आई वडिलांना जास्त टेन्शन येते की काय होणार आहे, किंवा कशी मुलगी घरी येणार, किंवा कसा जावई येणार आहे. सो इट इज स्कॅरी. आता काय माहिती पुढची 10 वर्ष पूर्ण जर वेस्टर्न इन्फ्लुएन्स झालं तर मे बी लग्न पण होणार नाही. जनरली आता जे समजा लग्नाच्या वयात आलेत, राईट, तर ते लग्नाला आता सध्या घाबरतात. का? कारण की सगळ्यात पहिलं तर समजा एक मुलगा असेल तर ते मुलगी चांगली भेटेल का नाही, किंवा मुलगी असेल तर मुलगा चांगला भेटेल का नाही. चांगला इन द सेन्स ठीक आहे, आता तो आहे, चांगला स्वभाव आहे त्याचा. 1-2 वर्ष समजा इन केस लव्ह मॅरेज असेल तर 1-2 वर्ष चांगला वागतोय तो, ठीक आहे. पण इन फ्युचर तो कसा जाऊन म्हणजे कसा प्रिटेंड करेल किंवा कसा वागेल, किंवा आतापर्यंत जो वागतोय तो आता प्रिटेंड करतोय का, किंवा याचे फ्युचर पुढे काय वागणार, तो त्याचं खरं रूप दाखवेल का, हे एक पॉइंट झाला. आणि सेकंड म्हणजे प्रिव्हियस रिलेशनशिप्स म्हणजे लपून ठेवतात. भलेही त्यांचं पुढे काय अफेक्ट नाही, पण ते लपून ठेवतात. त्यामुळे ते ट्रान्सपरन्सी तेवढी राहत नाही. की बाबा आपल्याला भीती असते की बाबा ही आपल्यापासून काही लपवत तर नाहीये, किंवा इन फ्युचर काही लपवणार तर नाही. अशा सगळ्या वातावरणात एकाने लग्न करावं का नाही, किंवा ते कसं ते भीती कशी कमी करावी?
मी स्वतः खूप लकी समजते की मी तर गिव्हअप केलं होतं. मला तर अरेंज मॅरेज करायचं होतं. लकीली माझं मे बी काहीतरी पुण्य असेल की मला असा मुलगा भेटला पण, आणि खूप इझिली झालं आमचं. आणि आय होप सगळ्यांचं लाईफ असं इतकं इझी व्हावं. बट बिकॉज आय एम सीइंग म्हणजे काय काय फ्रेंड्स ज्यांना अरेंज मॅरेज करायचंय, इट इज व्हेरी स्केरी. लकीली आपल्याला आई वडिलांनी आता थोडे आई वडील कॅज्युअल झालेत की तुम्ही नाही का व्हिडिओ कॉलवर बोला किंवा तुम्ही चॅट करा, एकामेकांना समजून घ्या. दॅट इज दी ओनली वे. मी पण ते आता लेतले 1-2 महिने किंवा लेतले वर्षभर, पण तेवढं एका वर्षभर करणार. सो मी माझ्या फ्रेंडला एक सल्ला दिला होता, मे बी इफ दॅट कॅन वर्क आउट टू एनीवन. जर तुम्ही कोणासोबत अरेंज मॅरेज मध्ये आहात आणि तुम्ही इंस्टाग्रामला, तर पहिल्या तर इंस्टाग्रामला कनेक्ट होतात. आय वुड से ऑलवेज गो इन टू द फॉलोइंग लिस्ट आणि बघा की ते कुठल्या कुठल्या कशा व्यक्तींना फॉलो करतायत. आणि पहिलं ते फीचर होतं की आपल्याला दिसायचं काय काय लाईक केले, आता ते दिसत नाही. पण त्यांच्या ह्याच्यावर कमेंट्स कशी येत आहेत, त्यांचे मित्र कसे बिहेव करतात किंवा कसे चाळे करतात ते तुम्हाला त्यांच्या कमेंट्स वरनं कळणार, त्यांच्या टॅग्स वरनं कळणार, किंवा ते कोणाला फॉलो करतायत, कुठल्या व्यक्तिमत्वांना फॉलो करतायत, त्याच्यावरनं यू गेट टू नो अ लॉट. एखाद्याच्या सोशल मीडियावरनं यू कॅन अंडरस्टँड अ लॉट. आणि जर त्याचा फोन तुम्हाला भेटलाच तर बघा त्याच्या फीड मध्ये जावा आणि बघा की त्याला कुठले कुठले काय काय कसे पोस्ट येत आहेत. त्याच्यावर तुम्हाला एका व्यक्तीचं कळतं की तो काय कन्झ्युम करतोय आणि तो कसा आहे. सो हे मी एक सजेशन माझ्या फ्रेंडला दिलं होतं, विच ऍक्च्युली हेल्प्स, नॉट कम्प्लिटली बट पार्शली. बाकी तर माझ्याकडे तर अजून काही सोल्युशन नाही ह्याच्या व्यतिरिक्त. नाही, खरं तो एक खूप मोठा पॉइंट असू शकतो किंवा खूप मोठा इम्पॅक्ट क्रिएट करू शकतो. जरा मुलींचा माइंडसेटच आमचा असा असतो, आम्ही जरा हुशार असतो स्टॉकिंग विकी. पण आय थिंक एक गट फिलिंग पण असते ना प्रत्येकाला, की तुम्हाला अशी एक गट फिलिंग येते की काहीतरी ना चुकतंय. तर मी तर म्हणेल की तुमच्या गट फिलिंग वरती पण कधी कधी विश्वास ठेवा. बिकॉज असा पण एक इन्सिडेंट माझ्या समोर आला होता की तो मुलगा सर्व गुण संपन्न होता, इतका सुंदर होता, पण त्या मुलीला कुठे ना कुठे वाटत होतं की काहीतरी चुकतंय, काहीतरी हे. आणि तिने ट्रस्ट केलं तिच्या गट फिलिंगवर आणि थोड्या महिन्यांनंतर कळलं की काय किस्सा होता आणि का असं सगळे त्याला शोकेस करत होते चांगला मुलगा. सो मे बी गट फिलिंग अँड ऑल, बट ओव्हरऑल नाही सांगतायत यार, आजच्या जगात नाही सांगतायत कोणी कसं असू शकतं. पण माझं याला ऍडिशन तेच आहे की बाबा तुम्ही टाइम स्पेंड करून बघा. जर काय तुम्हाला खरंच अक्कल असेल तर कुठे ना कुठे कळेलच तुम्हाला, कुठे ना कुठे. म्हणजे जर काय तुम्ही त्या व्यक्तीबरोबर टाइम स्पेंड करताय 2 महिने म्हणा, 1 महिने म्हणा, 2 महिने तो फेक करतोय, पण त्याच्यामध्ये कुठं ना कुठे काहीतरी चूक करेल ना तो. तुम्हाला ती गोष्ट जर काय सापडली तर मग तुमची चांदीचं, नाही तर मग काय सांगता येत नाही, तर मग ते तुमच्याच नशिबावरती जे काय होईल ते. आता मॅरेज रिलेटेडच बोलूया. म्हणजे आजकाल आता मुलींच्या अपेक्षा खूप वाढत चालल्या, त्या रिलेटेड बोलूया. म्हणजे लग्न करताना मुली किंवा मुलीचे घरचे असे विचार करतात की मुलाकडं स्वतःचा फ्लॅट असला पाहिजे, चांगला जॉब असला पाहिजे, परत शेती असली पाहिजे, गाडी असली पाहिजे. माझं अशी मेंटॅलिटी की लेट्स ग्रो टुगेदर, ताकी जेव्हा 4 लोक विचारतील ना की काय केलंय, तर आम्ही बोलू शकतो मानवर करून की आम्ही मिळून बांधलंय जे बांधलंय आज. सो मला ते जास्त आवडेल रादर दॅन सेइंग की मी असा मुलगा बघितलाय ज्याच्याकडे घोडा, गाडी सगळं होतं. मला हे बोलायला जास्त आवडेल की आम्ही जे बांधले ते एकत्र मिळून बांधलंय. आणि तसंच झालं. आय थिंक आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मग फ्लॅट वगैरेचं झालं. नाही, लग्न म्हणजे त्याच्या आधीच बुकिंग झालं, पण आपलं असं घर वगैरे नाही भेटलं. बट वी आर हॅपी की आम्ही एकत्र बिल्ड करतोय. सो माझ्या घरच्यांनी तर काही अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. त्यांना असं वाटलं नाही की आमची मुलगी कशी नांदणार या घरी किंवा कसं काय होणार आहे तिचं. त्यांनी कधी, आणि बिकॉज त्यांची थिंकिंग तशी होती, माझी थिंकिंग तशीच होती की मला नाही फरक पडत, आहे ना मुलगा चांगला आहे ना, दॅट इज इट, काय फरक पडतोय. आणि एकत्रच ग्रो होणं ह्याला जास्त व्हॅल्यू आहे मला तर वाटतं. आय थिंक जेव्हा कुणी बोलायला नको की अरे तू बापाच्या पैशावर आयुष करते किंवा तुझ्या पप्पांनी तुला घर घेऊन दिलं आणि तुम्ही दोघं राहताय. उद्या चल म्हणजे असंही होऊ शकतं, उद्या हा एक भांडण्याचं कारण पण. जरी मुलगी आली आणि मुलाचा एवढा पैसा आहे सगळे, ती पण तुला उलट बोलेल जे सगळं तुझं आहे ना ते सगळं तुझ्या बापाच्याच पैशावर, तुझं काय याच्यामध्ये. पण मला ना माझ्या वडिलांनी लहानपणी एक सांगितलं होतं, लहानपणी म्हणण्यापेक्षा जेव्हा मी असं काय म्हणतो ग्रॅज्युएशन वगैरे मध्ये आले होते, जेव्हा त्यांना माहिती होते की आता जरा ही डिस्ट्रॅक्ट होऊ शकते किंवा नाही का असं मित्र बनू शकतात हिचे, तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की जर तू कुठला मुलगा निवडशील पुढे जाऊन तर त्याचे लुक्स बघू नको आणि त्याचा पैसा बघू नको. कारण उद्या लग्न झाल्यावर तो पैसाही जाऊ शकतो आणि सपोज त्याचा काय ऍक्सिडेंट वगैरे नाही होऊ पण झाला तर त्याचा फेसही जाऊ शकतो.
मग तेव्हा तू काय करणार. सो ती एक लाईन ना माझ्या डोक्यात तेव्हापासून होती की ठीक आहे, आज जे आहे कोणाकडे ते उद्या नसूही शकतं, पण जर त्याच्यामध्ये ती कॅपेबिलिटी की तो 0 पासून ते बांधू शकतो, देन आय एम सिक्युअर्ड असं. सो ते कुठे ना कुठे माझ्या वडिलांच्याही डोक्यात होतं आणि माझ्याही डोक्यात होतं. आय थिंक अजून एक काहीतरी एक ते डायलॉग म्हणायचं की सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग नाही करता येत. सो मे बी त्यामुळं कधी हा विषय आमच्या लग्नामध्ये तर कधीच आला नाही की तुझी किती शेती आहे किंवा काय नाही. फक्त एवढंच विचारलं होतं, आय थिंक काय विचारलं होतं की तुम्ही शुअर आहे ना दोघं, तुम्हाला लग्न करायचं आहे ना, लग्न करायचं आहे नंतर मन नाही ना बदलणार, बस एवढंच विचारलं होतं आम्हा दोघांना पहिल्या भेटीत. खरंच अशी मेंटॅलिटी किंवा असे विचार प्रत्येक मुलीच्या आणि मुलीच्या मेन म्हणजे मुलीच्या म्हणण्यापेक्षा मुलीच्या आई वडिलांमध्ये पाहिजे. आई वडिलांमध्ये खरंच तसे विचार ठेवायचे. कारण की नाही, पण माझं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे, मी त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करतो ना, किंवा समजा इन केस किंवा माझी बहीण असेल तर मी पण असाच विचार करणार किंवा माझी बहीण चांगल्या घरी गेली पाहिजे किंवा ती ज्या घरी जाईल ती सुखी राहिली पाहिजे, त्यांचं घर असलं पाहिजे. कारण की ते आपण ऍज अ प्रोटेक्शन म्हणून पण वापरू शकतो किंवा ऍज अ सिक्युरिटी म्हणून पण म्हणजे ते बोलू शकतो. मग ते ठीक आहे बाबा, आपण आपल्या मुलीची केअर केली पाहिजे, काळजी केली पाहिजे, पण ते समोरच्याचं पण आपण बघू शकतो. आता मुलाचं वय 25 ते 30 आहे, तर 25 ते 30 वयामध्ये जर त्याकडे फ्लॅट असेल पण आता बिकॉज अगेन तेच टॉपिक रिपिटेटिव्ह, जग बदललंय. तुम्ही तुमच्या मुलीला तितकं केपेबल बनवा ना, की असं पाहिजे की जरी मुलाने काय कमवलं नाही तरी माझी मुलगी सांभाळेल त्याला. म्हणजे माझ्या वडिलांनी मला तसं सांगितलं होतं की तू इतकी केपेबल बन की उद्या सपोज तुझ्या नवऱ्याची नोकरी गेली तर तुम्हाला कोणाकडे हात पसरवायची वेळ नाही आली पाहिजे. जरी तुला स्वतः सासरी यायला लाज वाटत असेल, तुम्ही रादर दॅन अमीर स्थळ शोधण्यापेक्षा किंवा स्टेबल स्थळ शोधण्यापेक्षा तुमच्या मुलीला तितकं केपेबल बनवा की तिला कुणाच्या पैशाची गरज नाही पडणार. सो दॅट इज मोर बेटर. तिला नवऱ्याला पैसे मागायची गरज नाही पडणार, ती स्वतः कमवेल, स्वतःला स्वतः हे करेल असं. सो ते करू शकतो. तेच मला स्वतः हा पॉइंट बोलायचा होता, पण आता जाऊ सॉरी. नाही, हिच्या वडिलांनीच ते म्हणजे हे होतं त्यांचंच की बाबा तुम्हाला म्हणजे आजपर्यंत मी बघतच आलोय की बाबा आपण जे आत्ताचं उदाहरण बघितलं की समाजात काय चाललंय, जर भांडणं झाली काय झालं तरी मुलीला स्वतःच्याच घरी माहेरीच ना, माहेरीच यायला लाज वाटते किंवा माहेरी जरी आली तरी स्वतःचीच तिचे आई बाबा तिला परत एक्सेप्ट करत नाही आणि म्हणतात की जसं तसं तू तिथे नांद. पण एखादी मुलगी सपोज इंडिपेंडेंट असेल तिला नाही गरज पडणार या सगळ्या गोष्टींची. म्हणजे तिला स्वतःच्या फॅमिलीची पण जर काही ते तिला एक्सेप्ट नाही करत आहे तर ती स्वतःचं जीवन जगेल रादर दॅन ती एका अशा ठिकाणी राहावं जिथं तिच्या त्रास होतोय किंवा काय. आता समजा लग्न झालं नवरा बायको, तर एकमेकांना टाइम देणं आवश्यक आहे का असं का विचारतो मी. कारण नवरा विचार करतो की बायको असणारच आहे, बायको विचार करते नवरा असणारच आहे. मग ते एकमेकांना एज अ टेक इट फॉर ग्रांटेड पण कधी कधी घेतात किंवा एकमेकांना टाइम देत नाही. एकमेकांसोबत टाइम स्पेंड करणं म्हणजे हे नाहीये की तुम्ही फिरायलाच जावा किंवा एकत्र घरामध्ये काहीतरी तुमची जी हॉबी असेल ती म्हणजे बॅडमिंटनच खेळायला किंवा फिरायला जा. सपोज मी स्वयंपाक करतेय, चैतन्य रादर दॅन हॉलमध्ये फोनवर बसण्यापेक्षा माझ्या शेजारी येऊन नुसतं उभा जरी राहिला ना, दॅट इज ऑल्सो स्पेंडिंग टाइम टुगेदर. किंवा चैतन्य त्याची गेम खेळतोय पण त्याच्या शेजारी बसून मी माझं पुस्तक वाचते, दॅट इज ऑल्सो स्पेंडिंग टाइम टुगेदर. एकामेकांच्या प्रेझेन्स मध्ये राहणं इज व्हॉट आय फील. रादर दॅन सारखंच बाहेर जाणं इज नॉट फायनान्शियली आणि प्रॅक्टिकली पॉसिबल. आणि किंवा एकच हॉबी आहे तुम्ही ती सतत का त्यामध्ये. किंवा कधी कधी आम्हाला असे होते की आमचं जेव्हा बर्नआउट होतो की आता जॉबमुळे होतो, मोस्टली आमचं युट्यूबमुळे कधीच असं बर्नआउट झालाय पण जॉबमुळे जास्त बर्नआउट झालाय आमचा. कॉर्पोरेट लाईफच तशी असते, वी आर नॉट मेड फॉर इट. तर आम्ही एखादा असं गेट अवे बुक करतो 1 दिवसासाठी, गेलो बाहेर, फायनान्शियली इफ इट्स पॉसिबल. एखादा आम्ही असं एअरबीएनबी वगैरे बुक करायचं किंवा शॉर्ट ट्रिप मारायची, तिथं टाइम स्पेंड करायचा, रिटर्न यायचा. मोबाईल सगळं बंद करायचं, तुमचं सगळं ठेवून द्या तुमच्या जागेवर सोशल मीडिया. अदर दॅन दॅट जसं मी म्हणलं की मी स्वयंपाक करते, तू फक्त माझ्या शेजारून बस आणि गप्पा मार माझ्यासोबत, दॅट इज ऑल्सो स्पेंडिंग टाइम. सो ते तुम्ही आता डिसाईड करा. पण स्पेंडिंग टाइम टुगेदर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कारण आमचा बर्नआउट झाला होता जॉबमुळेही आणि मग विकेंडला आम्ही युट्यूब करायचो. सो एक टाइम असा आला होता की आम्ही खूप ओव्हरवेल्म्ड झालो होतो की काय सतत काम 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 काम. आम्ही रडलो पण होतो की यार काय होतंय असं आपल्यासोबत की एवढं का आपण हे होतोय. पण
अगेन सांभाळून घेतलं एकमेकांना. थोडं आम्ही पॉज केलं युट्यूब, 1-2 तास एकमेकांसोबत घालवले, गप्पा मारले, चिल केलं, जे आम्हाला आवडतं, मूवी बघितली, हे बघितली, अँड वी वर बॅक ऑन ट्रॅक. सो बर्नआउट होऊ देऊ नका, एकमेकांना टाइम द्या, जसं भेटेल तसं एकमेकांना टाइम द्या, असं म्हणेल मी. कारण की आता समजा इन केस गर्लफ्रेंड जरी असली तर आपण गर्लफ्रेंडला इम्प्रेस करायला काय काय करतो त्यासाठी, पण बायकोला इम्प्रेस करण्यासाठी जनरली नवरा काय करत नाही. तर हे असं असतं किंवा हे तर आहेच अभी आपलं. तो पट गई है. पट गई आहे. नाही, पण ते नकाच ठेवू यार, जसं तुम्ही आधी आहे तसंच ठेवा. हायर एक्सपेक्टेशन सेटच नाही करून ठेवायचे है ना. हा, म्हणजे तेच होतं ना, हायर एक्सपेक्टेशन सेट होते, लग्नानंतर ते डायरेक्ट झिरो होऊन जाते आणि मग वाद होतात. मग आधीपासूनच असे राहावा, जसे ग्रांटेड घेऊ नका, नाही तर मग इश्यू होऊ शकतो. तर आता म्हणजे आता जे लग्नाच्या वयाचे आले तर ते काय काय लग्नाला घाबरतात का? कारण की त्यांचा वर्क फोकस कुठेतरी हलतो असं त्यांना वाटतं, किंवा त्यांचा करिअर गोल्स जे आहेत त्याच्यावर काहीतरी म्हणजे हिंड्रन्स येण्याचं कारण मॅरेज असू शकतं असं त्यांना वाटतं. आफ्टर 9 to 5 जर मी 5-6 वाजता थकून घरी येते, रादर दॅन बिईंग अलोन, आय वुड लव्ह की कोणतरी माझ्या सोबत आहे. सो आय थिंक मॅरेज इज, जर तुमचं लग्न तुम्हाला अफेक्ट करतंय, देन मे बी यू आर नॉट विथ द राईट पर्सन. फर्स्ट ऑफ ऑल, उलट तुमच्यामध्ये उत्सुकता असायला पाहिजे की यार जॉब संपला, आता मी घरी जाऊन माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत टाइम स्पेंड करणार. आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड पण असाल तरी चल मी घरी जाऊन माझ्या आवडत्या व्यक्तीसोबत फोनवर बोलणार. ती आवड असायला पाहिजे. ती डिस्ट्रेस करायला हवे त्या लोकांनी तुम्हाला. जर पण तुम्ही त्यांना स्ट्रेसफुलच्या नजरेने बघता, मे बी देयर इज समथिंग रॉंग विथ यू. ते तुमच्यासाठी नाहीच आहे. म्हणजे इफ देर आर पीपल की ते नाही का फक्त असं करिअर, मग तुमच्यासाठी प्रेम ही गोष्ट नाहीच आहे. मग तुम्ही ती सेकंडरीच ठेवा, और चूज अ लाईफ पार्टनर. तुम्ही असा लाईफ पार्टनर चूज करा ज्यांनी मी जे करतोय त्याला काही फरक नाही पडणार. तुम्हाला असंच फक्त एकत्र आयुष्य काढायचंय, वंश पुढं वाढवायचंय, फक्त कंपॅनियनशिप, तसंच लग्न करा. मग प्रेम बी मी या सगळ्या भानगडीत पडूच नका. पण आय थिंक आजकाल एवढा स्ट्रेस आणि एन्झायटी लोकांमध्ये वाढायला लागले, डिप्रेशन वगैरे वाढायला लागले. आय थिंक हेच रिझन आहे, बिकॉज किती काम केलं तरी ते आता कमी पडते फायनान्शियली. बट एक व्यक्ती असं किंवा एक गोष्ट अशी हवी ना आपल्या लाईफमध्ये जी आपल्याला डिस्ट्रेस करेल. आणि आय थिंक त्यासाठी रिलेशनशिप इज अ बेटर थिंग, इट्स अ ब्युटिफुल थिंग. मी असं ऐकलंय की नवरा बायको मध्ये भांडण झाली, चूक नवऱ्याची असो किंवा बायकोची, माफी नवऱ्यालाच मागावं लागते. तू उत्तर द्यायचं आणि खरं उत्तर द्यायचं. आता ठीक आहे. तर नाही, हीच म्हणजे आमची जरी भांडण झाली, तेच आता माझं थोडासा ट्रेट आहे माझ्या ह्याच्यामध्ये की मला जास्त बोलता येत नाही किंवा मला टाइम लागतं. पण हिला सगळं सॉल्व्ह करायचं असतं, सो ही सगळं बाजूला ठेवते आणि ही स्वतः सॉरी म्हणते. पण मी पण बोलतो कधी जास्तीत जास्त मी सॉरी बोलते, ही सॉरी बोलते, पण मी पण बोलतो हे पण एक्सेप्ट. कारण माझं असं असतं की काय करायचंय आता, माहिती मला उद्या आपण गोडच होणार आहे, त्यापेक्षा आत्ताच गोड होऊ ना, कशाला भांडण मला थोडा टाइम लागतो ना, म्हणून मग मी लवकर मी सॉरी बोलून मिटवते. हा, पण ठीक आहे, इट्स ओके. पण आय थिंक आता ते चेंज झालं. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी, आपले पण एक मित्र मैत्रिणी, त्याच्यामध्ये पण असं होतं की तीच बिचारी सॉरी बोलत असते त्याला. मुलांना सॉरी बोलायला लागतं, मुलींना सॉरी बोलायला लागतं आणि मुलींनाच मनवावं लागतं. मुलं काही मनवत नाही. आजकालचं मे बी जनरेशन चेंज झालंय. मी बोलतो तुला सॉरी असं, पण मुलं जास्त तू वी विल वेट फॉर कमेंट्स ऑन दिस पॉडकास्ट. नाही ना, मुलींना जर अग्री केलं माझ्यासोबत तर बघा मग तुम्ही. फक्त तुझं काय म्हणणं? नाही, माझं तेच आहे बाबा की आमच्या ह्याच्यामध्ये वैष्णवी जास्त सॉरी बोलते, मी थोडं कमी बोलतो. कारण नाही, आता कारण नाही बोलणार, तूच बोलते सॉरी पॉडकास्ट त्याच्यामध्ये मला सॉरी बोलावं लागेल. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आणि थँक्यू आम्हाला ही संधी दिल्याबद्दल, बिकॉज आम्हाला कुठे ना कुठे वाटत होतं की लोकांना दिसायला हवं की बिहाइंड द कॅमेरा आम्ही कसे आहोत. आम्ही तुमच्यासारखे नॉर्मलच आहोत, आमच्यामध्ये भांडणं होतात, आम्ही लोकच आहोत. सो आय थिंक दॅट इज इट. सो थँक्यू आम्हाला ही संधी दिल्याबद्दल बोलण्यासाठी. आणि मला पण असं म्हणजे पर्सनली खूप असं वेळानंतर आपण एवढं बोलतोय वगैरे, नंतर छान वाटलं बोलून. युजली मी पण पॉडकास्ट मध्ये बघितलं, तू एवढं ऍज सच बोलत नव्हता जेवढं की आज बोलले. मग ते छान वाटलं मला बोलून या सगळ्या गोष्टी. थँक्स अ लॉट. थँक्यू.